तर मग आपण काल जे न्यूमेरिकल घेतले होते ना, प्रॅक्टिस न्यूमेरिकल, तर एक होमवर्क दिलं होतं मी, आपण ते होमवर्क सॉल्व्ह करू. आणि अग्रवाल मॅडम, होमवर्क सॉल्व्ह केल्यानंतर आपण काय करू की होमवर्क सॉल्व्ह केल्यानंतर आपण सेमी कंडक्टरचं इंट्रोडक्शन घेऊ. क्लिअर? आता बा हे आपण काय केलं होतं, पेपर 1चा एक चॅप्टर पाहिला, आता पेपर 1 पेपर 2 डायरेक्ट आता इग्नोर न्यूज थोडंसं, म्हणजे हे कॉमन चॅप्टर्स आहे सेमी कंडक्टर वगैरे आहे ना, आणि थोडं इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये या चॅप्टर मध्ये न्यूमेरिकल नाही आहे, त्यामुळे ताण कमी आहे ना. मग लक्ष द्या, सगळ्यात आधी तर आपण जे शिकलो होतो आहे ना, त्या न्यूमेरिकलला सॉल्व्ह करून जे होमवर्क होतं, मग सांगा काय काय होतं त्यामध्ये. उज्ज्वल काय दिलेलं होतं, काय काढायचं होतं. ओके, व्हेकल होतं, व्हेकल 90 km/h. न्यूमेरिकल होतं 90. ओके, सो न्यूमेरिकल मध्ये काय कोणती व्हॅल्यू दिलेली होती आपल्याला. व्हेकल इज मूव्हिंग अलॉंग अ कर्व बँक रोड. ओके, मॅक्झिमम सेफ स्पीड दिलेली होती 90 किलोमीटर. मग 90 किलोमीटर पर आवरचं कन्व्हर्जन करा मीटर पर सेकंड मध्ये. काय ते 90 इंटू 5/80 दॅट इज 25 मीटर पर सेकंड. आणखी काय दिलेलं आहे. R इक्वल्स टू 500 मीटर. R इक्वल्स टू 500 मीटर आहे, बरोबर. नंतर काय दिलं होतं, म्हणजे आपल्याला अँगल ऑफ बँकिंग काय. आता मग त्याचा आवाज येईल ना कोणत्याही गोष्टीबद्दल, मी त्याला बाहेर आकडून देईन डायरेक्ट. ओके, पाय. मग आपलं होतं मॅक्झिमम सेफ स्पीड दिली होती, बरोबर. बऱ्याच जणांनी मला आन्सर पाठवले. काही जणांचं आलं 7 डिग्री 16 मिनिट, काही जणांचं 14 मिनिट 12 मिनिट आहे ना. म्हणजे पाहून खूप दुःख झालं की अलग अलग लोकांचे अलग अलग आन्सर आले आहे ना. तर नाही व्हायला पाहिजे, सारखं जायला पाहिजे आहे ना. मग काय गिवन डाटा आल्यानंतर आपण म्हणतो वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे काय फॉर्म्युला होता रे अँगल ऑफ बँकिंग करता. आपण मॉडिफाय केला थीटा इक्वल्स टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके, किंवा आपण या हे करता याच्याकरता आपण काय सोडत होतो, टॅन थीटा इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर ची काढायचं होतं आपल्याला, टॅन थीटा काढण्याकरता. त्यानंतर आपण काय करत होतो, थीटा इक्वल्स टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर ची करत. ओके, मग व्ही स्क्वेअर म्हणजे 25 स्क्वेअर. सो 25 स्क्वेअर इंटू 25 है ना अपॉन आर. किती होतं 500 मीटर आणि जी ची व्हॅल्यू होती 9.8, बरोबर. असं म्हणू शकतो डायरेक्ट है ना. हे 25 त्यानंतर 5 जा 25 5 4 जा 20. तर ऊपर काय होतं 5 अपॉन 4 इंटू 9.8 39.2. आता इकडे लक्ष द्या, ही व्हॅल्यू होती टॅन थिटाची है ना. मग आपल्याला काय करायचं होतं पृथ्वीराज सर 5 अपॉन 39.2. मग आपल्याला काय करायचं होतं, सॉल्व्ह करायचं होतं. मग त्याचा आपण एक रूल सांगितला होता, ऊपर वाला सबसे जिसने हमारा साथ निभाया उसको भी. मग त्याच्यावर हा इकडे भगवद्गीता. मग काय म्हणते इकडे, मग आपल्याला काय करायचं आहे, ऊपर वाला सबसे बड़ा होता है तो इसको अपन क्या करेंगे बड़ा बनाएंगे. 5 को बड़ा होना, 1 0 से बड़ा बन जाएगा क्या. ठीक है, बन गया. सो 1 0 दिला, बरोबर. मग याचा हिशोब पण देऊन टाकला. तर मी असं कोणाचं काही घेतलं की आपण लगेच देऊन देतो आहे की नाही. पेन पेन्सिल बदल नसते रे असं काही. हो हा 50 अपॉन 39.2. मग याचा आपल्याला काढा है ना. लॉग टेबलने सॉल्व्ह करा. सांगा लॉग ऑफ 50 काय होतो, लॉग ऑफ 50 किती संख्या कडून पॉईंट आहे 1 2 2 मायनस 1 इज 1 पॉईंट. 50 चा लॉग 6990 काय अक्षरचा 6990 मायनस लॉग ऑफ 39.2 किती संख्या सोडून पॉईंट आहे 2 मायनस 1 इज 1.5933 करा सबट्रॅक्शन 0.05857 ओके 1010
0.1057. मग जे काही आपलं आन्सर आलं मग आपण काय करत असतो निखिल याचा आणखी है ना आणटीला कशाला काढता मग 10 ला 5 मध्ये पहा 1276 5 इथलं तन्मय सर 1 2 आणि 7 चा मेन डिफरन्स ऍड करून सांगा 1276 जे काही आलं त्याला एक संख्या सोडून पॉइंट द्यायचा ओके इंटू 10 ची पॉवर इथे किती आहे 0 सो म्हणजे आले हे आपले 1.27 ओके आता जिसने हमारा साथी बा उसको भी है ना मी याला सोडायचं नाही इकडे घेऊन घेतलं मग काय आलं हे 0.1276 मग इकडे लक्ष द्या तन्मय सर tan थिटा इक्वल्स टू 0.1276 हे आलं मग आपल्याला काय करायचं होतं थिटा मग थिटा करता आपल्याला काय घ्यावं लागेल tan इनवर्स ऑफ कशाचा तर 0.1276 मग 0.1276 शोधा मधामध्ये नॅचरल टँजंट ओके लक्ष द्या ना नॅचरल टँजंट्स मध्ये गेलो आपण क्लिअर नॅचरल टँजंट्स मध्ये आपल्याला टॅन इनवर्स काढायचा आहे ना तर 0.1276 ला इथं मधात शोधायचं ओके घेतला 7 डिग्री 12 मिनिट किती भेटला 1276 तर नाही भेटला आपल्याला पण त्याच्या जागेवर काय भेटला 1263 भेटला 1263 मिळाला किती डिग्री किती मिनिट मध्ये 12 मिनिट मध्ये मग आपल्याला पाहिजे होता 1276 किती होला 1263 किती उरले 13चा मेन डिफरन्स पॉवर इथं कुठं आहे 13 तर नाही 12चा आहे ठीक आहे 12चा किती मध्ये 13 तर नाही भेटला 12 तर भेटला किती मध्ये 4 मिनिट 12 आता बा काय आलं हे 12 मिनिट अधिक 4 मिनिट 16 मिनिट 7 डिग्री 16 मिनिट थिटा इक्वल टू किती आला 7 डिग्री 60 समजलं थिटा कसा काढला ओके तन्मय कुठं गडबड झाली होती हा जो मेन डिफरन्स आहे ना 1276 भेटला नाही 1276 भेटला नाही तर भेटला होता 1263 मग 1263 ला तू काय केलं 1263 मिळाला तुला 1276 नाही भेटला तो 7 डिग्री 12 मिनिट मध्ये भेटला पण याच्यामध्ये डिफरन्स येते ना 13 त्या 13चा जो मेन डिफरन्स होता तो ऍड नव्हता टाकला गडबड समजली कुठे झाली एकदम छोट्या छोट्या चुका होता ना सो कॅल्क्युलेशन कडे लक्ष द्या आणि आता इथं आपल्याला 13चा नाही भेटला तर आपण 12चा घेतला असं करून घ्यायचं कधी कधी ओके समजलं आणखी कोणता होमवर्क होता काय हे समजलं चल मग आता आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करू ओके मग असं असते आहे की नाही मग लक्ष द्या इकडे सेमी कंडक्टरचं इंट्रोडक्शन घ्यायच्या आधी हे लिहून घ्या कसा विशाल सर रिलॅक्स हा शांती समृद्धी मॅडम गोष्ट अशी असते कि अपन चालू करू सेमीकंडक्टर एज लर्न होता है हम सेमीकंडक्टर स्टार्ट कर रहे हैं तो विशाल सर कुछ बातें हम आपको बता देता हूँ है ना पहले तो सीधे बैठो है ना तो बात ऐसी है सेमीकंडक्टर्स है क्या सेमीकंडक्टर काय है सेमीकंडक्टर काय कोणी सांगू शकेल अच्छा कंडक्टर बद्दल आयडिया आहे तुम्हाला कंडक्टर काय तिकीट निघा अच्छा इलेक्ट्रिकल कंडक्टर माहिती आहे म्हणजे हा काय असते इलेक्ट्रिकल कंडक्टर विच कंडक्ट इलेक्ट्रिसिटी है ना कंडक्टर किसको जनरली कंडक्टर क्या होते हैं मेटल आपण पाहतो ना जसं आपल्या घरामध्ये ही वायर आहे ही वायर कशाची आहे कोणतं मेटल आता रबरचं म्हणणार नाही त्याच्या आतमध्ये काय असते कॉपर असते कॉपर काय मेटल आहे कॉपर हे कंडक्टर आहे आता लक्ष द्या कंडक्टर त्यानंतर एक असते इन्सुलेटर इन्सुलेटर बद्दल माहिती घेतली आपण मग संकेत सर इन्सुलेटर बद्दल आपल्याला माहिती आहे इन्सुलेटर म्हणजे काय असतात बॅड कंडक्टर ओके म्हणजे जे वाईट आहे संकेत जे बॅड कंडक्टर आहे त्यांना आपण काय म्हणतो इन्सुलेटर म्हणतो इन्सुलेटर कंडक्ट नाही करत फॉर एक्झाम्पल हे रबरचं इन्सुलेशन आहे ना
आपल्याला जर इलेक्ट्रिसिटीचं कोणतंही काम करायचं असलं तर घरचे म्हणतात बा स्लीपर चप्पल घालून करा, कारण स्लीपर चप्पल काय आहे, हे इन्सुलेटर आहे ना. त्यानंतर ते काढीन खटके वगैरे होते ना, लाईट जाते, आपल्याला आपण क्रांतिकारी बनतो. उज्ज्वल आपल्याला कसं आहे लाईट आणणार ते, कारण मॅच तर पाय ना IPL आहे की नाही. मग ऍज युअर नो दॅट कंडक्टर आणि इन्सुलेटर बरोबर. आता त्याच्या मधातही काही असते तर त्याला म्हणायचं सेमीकंडक्टर. असं आहे, हे तशीच गोष्ट आहे संकेत की जसं घरामध्ये काय असते, एक मोठा मुलगा असते, त्याला जेही काम सांगितलं तो ऐकते बरोबर आहे ना. दूध आणलं, साखर आणली, एक सगळ्यात लहान असते तो अडेल असते एकदम. त्याला सांगितलं की बाजारात आहे मिनी जा, भाजी आण, भेंडी घेऊन मिनी जा, ते असतात ते आहे. पहिले होते कंडक्टर जे सगळे काम ऐकतात, दुसरे होते इन्सुलेटर, मग एक मधातला असते. आता जनरली यार काम याचा तन्मय त्या मधातल्याचं कसं असतं माहित आहे काय, की त्याला काही काम सांगितलं जरा वो बिल भरून तर तो लहानाची ऍक्टिंग करते, मी नाही आणत. आता कसं आहे, एक पडेल बसली की तो सगळं घेऊन येते, दूध, अंडा, ब्रेड, कपडा, इस्त्री, जे काही कामाला आले ते हे असतात सेमीकंडक्टर. म्हणजे सेमीकंडक्टरची हालत तेच आहे की जे घरातल्या मधातल्या पोराची असते. ओके, सेमीकंडक्टर जनरली हीट आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही, ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही सेमीकंडक्टर आहे ना. पण जर त्याच्यावर जोर दिला तर मग करणं पडते त्यांनी, मग करतात आहे ना. तसं तुम्ही सीएफएम पाहिले असतील एलईडी, तुम्ही असं पाहिले असेल की बटन दाबता बरोबर एकदम झक्क प्रकाश नाही पडत त्याचा आहे ना. काय होते थोडा थोडा, आणि बटन बंद करता बरोबर एकदम बंदही नाही होत, स्लो मोशन मध्ये आहे ना. मग आता हा टाइम लॅब एकदम कमी असते आहे की नाही. जसं आपण बटन दाबता बरोबर तो एकदम कम्प्लीट ग्लो नाही होत, तो ग्लो होण्याकरता किंवा फुल्ली ग्लो होण्याकरता काहीतरी वेळ येतो आहे ना. मग सेमीकंडक्टर काय असतात, हे जनरली कंडक्ट नाही करत, पण काही पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये ज्यावेळेस जोर जबरदस्ती केलाच जाते आता आहे की नाही, मग त्यावेळेस ते काय करतात, हीट अँड इलेक्ट्रिसिटी म्हणजे ते इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करतात. आधी काय होते की सुरुवातीला त्या सेमीकंडक्टर मधून जसं आपण जोर जबरदस्ती वाला करंट फ्लो करायची कोशिश करतो, सुरुवातीला बटन दाबताना काय होते की जे चार्जेस त्याच्यामधून फ्लो होण्याची आणि त्याला ग्लो करण्याची कोशिश करतात. पण सेमीकंडक्टर थोडा वेळ घेते. ते वेळ कशा करता घेते, सुरुवातीला नाही म्हणते ना ते, मग इकडे चार्जेस गर्दी करत राहतात, चल धक्काबुक्की होणारच आहे ते आहे ना. मग नंतर ते काय करते, तो ब्रिज क्रॉस करून ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते. ओके, ॲव्हलांचे ब्रेकडाऊन झाल्यानंतर किंवा कोणत्याही प्रकारचं ब्रेकडाऊन झालं की सेमीकंडक्टर काय करते, तो त्याच्याकरता वेळ घेत असतो. सेमीकंडक्टर वाले जे आपले बल्ब आहे ना, एलईडी वगैरे, ते त्याच्याकरता वेळ घेतात. म्हणजे आता हे काय असते, याच्याकरता आपण एनर्जी फॉरबिडन गॅप बद्दल शिकू आहे ना. एनर्जी फॉरबिडन गॅप काय आहे, कंडक्शन बँड काय आहे, व्हॅलन्स बँड काय आहे. बँड तर माहितच आहे तुम्हाला. ओके, आपल्या बँडची लग्नातल्या बँडची एकदा काही घेणं देणं नाही आहे. ओके, केमिस्ट्री मध्ये तुम्ही व्हॅलन्स बँड बद्दल ऐकलं, कंडक्शन बँड बद्दल ऐकलं. केमिस्ट्री खूप चांगलं आहे आपलं. ओके, घेऊन घ्या, केमिस्ट्री खूप चांगलं असल्यामुळे आपल्याला हे माहिती आहे. बरं, व्हॅलन्स बँड बद्दल कोणी मला माहिती नाही. व्हॅलन्स बँड सगळ्यात ऑर्बिट व्हॅलन्स बँड बद्दल काहीतरी माहिती द्या. पाहिजे व्हॅलन्स बँड कंडक्शन बँड बद्दल आपण ऑलरेडी शिकलेलं आहे. तुम्ही ऑलरेडी शिकलेलं आहे केमिस्ट्री मध्ये. काय असते व्हॅलन्स बँड, लास्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन ज्याच्यामध्ये व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन लाय करतात अशी एनर्जी बँड जी असते ऍटमच्या अराउंड, तिला काय म्हणतात, व्हॅलन्स बँड. ओके, कंडक्शन बँड काय असते, तर कंडक्शन बँड जस्ट आफ्टर द व्हॅलन्स बँड असते, तिला काय म्हणतात, कंडक्शन बँड. आता कंडक्शन बँड मध्ये हे इलेक्ट्रॉन असूही शकतात किंवा नसूही शकतात आहे की नाही, कधी कधी. आता बा प्रत्येक ऍटमच्या काय असतात, एनर्जी लेवल असतात आहे ना. जसं की आपण काय करू की आपल्याला माहिती आहे प्रत्येक गोष्ट, एव्हरी मॅटर इन द युनिव्हर्स इज मेड अप ऑफ ऍटम आहे ना. प्रत्येक गोष्ट म्हणजे पदार्थाच्या अतिसूक्ष्म कणाला अणू असे म्हणतात आणि प्रत्येक गोष्ट अणुपासून बनते आहे ना. मग कसं आहे असता मॅम कि हर एक चीज एटम से बनती है. कैसे बनती है, एटम से. और एटम ये स्मॉलेस्ट इंडिविजुअल पार्टिकल ऑफ मैटर है. क्लियर. अब जब ये एटम की हम बात कर रहे हैं तो हर एक एटम के साथ एनर्जी लेवल्स होती है. म्हणजे प्रत्येक एटम सोबत काय असतात, एनर्जी लेवल्स असतात आहे की नाही.
ज्यावेळेस आपण एक सिंगल ऍटम घेतो तर त्याच्या अशा एनर्जी लेवल मिळतात. हो. पण आपण एखादा डायॲटॉमिक मॉलिक्यूल घेतला की जिथं ऍटम काय आहे जवळ, मग दोन ऍटम ज्यावेळेस एकमेकांच्या जवळ येतात तर मी काय म्हणू, पहिल्या याची ही एनर्जी लेवल होती, दुसऱ्या याची एनर्जी लेवल त्या एनर्जी लेवल सोबत ओव्हरलॅप करतील. मग झालं हे डायॲटॉमिक. याच्यामध्ये ट्रायॲटॉमिक मध्ये काय होऊ शकतो, ही पहिल्याची होती, ओके, त्यानंतर हे दुसऱ्याची आली आणि नंतर तिसऱ्याची येऊन गेली, आहे की नाही. मग आता कसं गोष्ट असते की इथं जेवढे जास्त ऍटम वाढतील ना किंवा जेवढे जास्त ऍटम एकमेकांच्या क्लोज येतील तेवढे जास्त त्यांच्या ज्या एनर्जी लेवल्स असतात याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होते आणि ह्या एनर्जी लेवल्स मिळून काय तयार करतात, बँड तयार करतात. काय तयार करतात, है ना. मग आता हा जे आपण बँड तयार करत आहे निखिल सर, आपण पाहतो की सॉलिड मध्ये काय होते, वी ऑल नो दॅट सॉलिड इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ ऍटम्स विच आर व्हेरी क्लोज टू इच अदर, है ना. म्हणजे आपण कोणते हे जर डस्टर आपण घेतलं तर डस्टर खूप सारे ऍटम्स ने बनलेलं आहे आणि इथं हे जे सगळे ऍटम आहे एकमेकांच्या खूप क्लोज आहे, है ना. सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस मध्ये इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणाच्यात जास्त असते, सगळ्यात सॉलिड मध्ये सगळ्यात जास्त असते. त्यामुळे आपण सॉलिड बद्दल शिकू. काय म्हणू मी, सॉलिड मध्ये हे जे ऍटम आहे हे एकदम एवढे जवळ असतात की हे काय करतात, डायरेक्ट अशा बँड बनवून टाकतात. काय म्हणून टाकतात, आता येते की कंडक्शन बँड, व्हॅलन्स बँड बद्दल. जसं तुम्हाला माहिती आहे, ऍज वन नो दॅट कंडक्शन बँड काय, व्हॅलन्स बँड काय, ऍटमच्या अराउंड जी असते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे कॅरी करते तिला म्हणायचं कोणती बँड, हे असते व्हॅलन्स बँड. ओके, व्हॅलन्स बँडच्या जस्ट आफ्टर, है ना, इमिजिएट आफ्टर कोणती बँड असते, कंडक्शन बँड. ओके, आता याच्याबद्दल आपण स्टडी करू की काय होत असतं की व्हॅलन्स बँडच्या लगेच काय असते, नंतर कंडक्शन बँड असते, है ना. आता आपण वेगवेगळ्या सॉलिडची स्टडी करू, कंडक्टर, इन्सुलेटर, सेमीकंडक्टर बद्दल पाहू. पहा काय, ज्या वेळेस आपण गोष्ट करतो इन्सुलेटरची किंवा कंडक्टरची, है ना, कंडक्टरची गोष्ट की व्हॅलन्स बँड के जस्ट इमीडिएट आफ्टर क्या असते, कंडक्शन बँड. क्या होता है ना, कौन से हम बात करें कंडक्टर की. कंडक्टर में क्या होता है, वैलेंस बैंड जो होती है वो वैलेंस बैंड कंडक्शन बैंड को, है ना, कंडक्शन बैंड और वैलेंस बैंड बहुत कम गैप होता है ना, तो वो एक दूसरे के साथ ओवरलैपिंग कर लेती है. क्या कर लेती है, मतलब ये जो हम डायरेक्ट सीबी और वीबी बोलेंगे, है ना, तो क्या होती है जो वैलेंस बैंड है वो कंडक्शन बैंड के साथ में ओवरलैपिंग कर लेती है. तो वैलेंस बैंड के जो इलेक्ट्रॉन है ना वो जंप करके कंडक्शन बैंड में चले जाते हैं क्योंकि वहां पे गैप ही नहीं है, ब्रिज ही नहीं है ना, मतलब डायरेक्ट वो ओवरलैप कर दिए तो डायरेक्ट जुड़ गए वो एक दूसरे से. क्लियर, ये काय में होता है, कंडक्टर्स, है ना, ये मेटल कंडक्टर्स में होता है जनरली, कॉपर, एल्यूमिनियम, इसमें ये हमको देखने को मिलता है ना. कोई भी कंडक्टर ले लो, इसके अंदर वैलेंस बैंड और कंडक्शन के बैंड के बीच में कोई नहीं है, कुछ भी नहीं है. क्लियर. अब बात करते हैं हम इंसुलेटर की. तो इंसुलेटर के अंदर क्या होता है, कंडक्शन बैंड और वैलेंस बैंड के बीच में बहुत बड़ा गैप होता है ना. इसमें क्या है, वैलेंस बैंड के अंदर वैलेंसी इलेक्ट्रॉन बहुत सारे फील्ड है, लेकिन कंडक्शन बैंड के में कुछ भी नहीं है ना. और कंडक्शन बैंड में कुछ भी नहीं है और वैलेंस बैंड में के जो इलेक्ट्रॉन है उनको अगर कंडक्शन बैंड में जाना भी है तो उनको इतना बड़ा डिस्टेंस है, बहुत ज्यादा ये जो है ना एनर्जी गैप होता है. ये एनर्जी गैप है ना 2 इलेक्ट्रॉन वोल्ट से ज्यादा होता है. अराउंड हम ले लेते हैं 5 या 6 इलेक्ट्रॉन वोल्ट का. 5 इलेक्ट्रॉन वोल्ट का हम कोई भी इंसुलेटर लेते हैं वुड, और उसके अंदर 5 इलेक्ट्रॉन वोल्ट का हम क्या लेंगे, एक एनर्जी गैप लेंगे, मतलब एनर्जी डिफरेंस लेंगे इतना. इस वजह से ये इलेक्ट्रॉन को वैलेंस बैंड से कंडक्शन बैंड में जाने में बहुत ज्यादा दिक्कत आने वाली है क्योंकि गॅप बहुत आहे ना. म्हणजे एका जहाजातून दुसऱ्या जहाजामध्ये जाणं आहे आणि मधामध्ये खूप मोठा गॅप आहे तर उडी मारता येईल काय, है ना, मग हे जमणार नाही. ओके, मग अब ये यहाँ पे क्या हो रहा था, कंडक्टर के अंदर डायरेक्ट ओवरलैप भी हो रहा है, मतलब गैप है ही नहीं, डायरेक्ट 2 बोर्ड के बीच में ब्रिज है, तुम चले जाओ डायरेक्टली. ओके, यहाँ पे ऐसा होता है, इंसुलेटर में ऐसा होता है. अब जबकि बात आती है सेमीकंडक्टर की. ओके, अब सेमीकंडक्टर में क्या होता है, सेमीकंडक्टर में कंडक्शन बैंड और वैलेंस बैंड के अंदर गैप होता है, लेकिन वो गैप 2 इलेक्ट्रॉन वोल्ट से कैसा होता है, 2 इलेक्ट्रॉन वोल्ट से कम होता है. लेट्स से हम बोलेंगे कि ये 1 इलेक्ट्रॉन वोल्ट है ना. जर्मेनियम, सिलिकॉन, जर्मेनियम में तो 0.72 इलेक्ट्रॉन वोल्ट तक होता है.
ओके, जबकि वो हम लोगों को सिलिकॉन में मिलने को देखने को मिलता है 1.1 इलेक्ट्रॉन वोल्ट जितना, मतलब करीब करीब 1 इलेक्ट्रॉन वोल्ट ही, ऐसे समझ लो आप। अब क्या है, ये गैप कम है, मतलब एक बोर्ड और दूसरी बोर्ड के बीच में थोड़ा सा गैप है, अपन जंप करके जा सकते हैं, है ना, लेकिन ये जनरली जंप नहीं करते। जनरली यहाँ पे वैलेंस बैंड के इलेक्ट्रॉन कंडक्शन बैंड में नहीं जाते अब्सोल्यूट जीरो टेम्परेचर पर। सो क्या मैं कहूँ कि अब्सोल्यूट जीरो टेम्परेचर पर अगर वैलेंस बैंड के इलेक्ट्रॉन कंडक्शन बैंड में नहीं जा रहे तो इलेक्ट्रॉन मूव हो रहे क्या, कंडक्शन हो रहा है क्या, तर यावेळेस काय होते, ज्यावेळेस व्हॅलन्स बँड मधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये जात नाही तर हे इन्सुलेटर सारखं ऍक्ट करेंगे, कंडक्टर सारखं। ये कैसा एक्ट करता है, इंसुलेटर। सो जनरली ये नहीं सुनता, मैंने बोला ना ये महिला वाला बच्चा है, ये नहीं सुनेगा, छोटा बोलता नहीं तो मैं भी नहीं, है ना। लेकिन क्या ये ज्यादा देर तक होने वाला है, अगर इसका टेम्परेचर बढ़ा दिया जाए, इसको गर्म किया जाए, है ना, कधी कधी जोरात मारता खर्चे गर्म होता देखा, है ना। सो उस केस में ये सुनने लग जाता है। सो सेमीकंडक्टर का जो गैप है वो बहुत कम होता है, कंडक्शन बैंड और वैलेंस बैंड में का एनर्जी गैप कम होता है, और इस वजह से सेमीकंडक्टर एब्सोल्यूट जीरो टेम्परेचर पे, तो ये गैप की वजह से वैलेंस बैंड में के इलेक्ट्रॉन कंडक्शन बैंड में नहीं जा पाते, इसलिए वो एज एक्ट करता है, एक्ट एज अ इंसुलेटर है ना। बट व्हाट विल हैपन व्हेन यू इंक्रीज द टेम्परेचर, जब आप उसका टेम्परेचर बढ़ा देतो, ज्यावेळेस तुम्ही त्याचा टेम्परेचर वाढवतात किंवा तिथं अशा काही घटना घडतात की ज्याच्यामुळे त्याच्यावर आता है ना करणंच पडेल, तर मग अशा इसके टाइम ये वैलेंस बैंड से कंडक्शन बैंड में जंप कर देते। क्लियर कोमल मैडम? तो ये कौन कर रहा है, सेमीकंडक्टर। अब सेमीकंडक्टर में जनरली हम दो सेमीकंडक्टर लेते हैं, आपण वेगवेगळ्या प्रकारचे एलईडी असतो ना, गणपती डीजे लाइटिंग लावत नाही आपण, है ना। सो आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे एलईडी लावतो हे जर्मेनियम, सिलिकॉन यांच्यापासून अशा सेमीकंडक्टर पासून बनते। सो सिलिकॉन में, है ना, सिलिकॉन में ये जो एनर्जी गैप होता है लगभग 0.72 इलेक्ट्रॉन वोल्ट का होता है, बहुत कम है देखो, है ना। और जर्मेनियम में ये हमको देखने को मिलता है 1.1 इलेक्ट्रॉन वोल्ट, करीब 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 एक ही बोलता हूँ, एक इलेक्ट्रॉन, है ना। इनसे बनते हैं अपने एलईडी अलग अलग, लाल हरा काला, लाल हरा पीला नीला, है ना। ऐसे जो अलग अलग एलईडी होती है वो जर्मेनियम आर्सेनाइड, सिलिकॉन आर्सेनाइड, सिलिकॉन जर्मेनियम आर्सेनाइड, है ना, फॉस्फाइड, ऐसे अलग अलग कॉम्बिनेशन से वो एलईडी बनते हैं। एलईडी स्टैंड फॉर लाइट इमिटिंग डायोड। इसके बारे में हम एलईडी बनाते कैसे वो भी पढ़ेंगे, म्हणजे घरी गेल्यावर तुम्ही बनवू शकता, है की नहीं, पाय सामान लागेल, है ना, मग पाय पापा। सो सिलिकॉन जर्मेनियम। अब ये क्या है, सेमीकंडक्टर। देखो जैसे हमने देखा था टेट्रावैलेंट, टेट्रावैलेंट एक चीज देखी थी हमने, कार्बन, याद है, कार्बन को वैलेंसी कितनी होती है, 4, 4 वैलेंसी असते ना, मग हा किती वॅलेंट झाला, टेट्रा 4, म्हणजे कार्बनच्या वैलेंस बैंड मध्ये किती इलेक्ट्रॉन है, 4। जैसा कार्बन का है ना, सिलिकॉन और जर्मेनियम का भी सेम है ना। सिलिकॉन को भी वैलेंसी होती है 4, मतलब इसके आउटर मोस्ट शेल में कितने इलेक्ट्रॉन होते हैं, 4 इलेक्ट्रॉन, है ना। अब क्या करते हैं, प्योर सिलिकॉन और प्योर जर्मेनियम से हमारा काम नहीं होता, है ना। जैसे सिलिकॉन है वैसा ही है जर्मेनियम, इसको भी वैलेंसी होती है 4। क्लियर? अब बात सिलिकॉन और जर्मेनियम की हम कर रहे हैं, हमने कहा कि सिलिकॉन हो या जर्मेनियम हो, है ना, उसकी वैलेंसी है 4, लेकिन प्योर सेमीकंडक्टर से हम क्या कर सकते हैं, कुछ भी नहीं कर सकते, तो इसलिए इसमें इम्प्योरिटी ऐड करते हैं। अब ये जो प्रोसेस है किसी भी प्योर चीज में इम्प्योरिटी का ऐड करना, उसको बोलते हैं डोपिंग। तुम्ही ऐकलं असेल ना, क्रिकेटमध्ये डोपिंग टेस्ट होते। डोपिंग टेस्ट म्हणजे जर आता एखादा बॅट्समन जास्त चक्के चौके मारून आला तर काही औषध विषध घेऊन तर नाही आलता, हा आहे की नाही, काय घेतलं आहे की नाही, 90 डिग्रीचा अँगल घेतो बराबर, एंगल लावता पुढे, तो क्या मैं बोलो कि वो डोपिंग बोले तो क्या होती है, डोपिंग एडिंग प्योर इम्प्योरिटी टू द प्योर सब्सटेंस। डोपिंग एक प्रोसेस है, इसमें क्या करते हैं शिवांगी मैडम, डोपिंग इज द प्रोसेस इन विच वी एड सम इम्प्योरिटी टू द प्योर सब्सटेंस, है ना। सो एडिंग इम्प्योरिटी टू द प्योर सब्सटेंस इज कॉल्ड डोपिंग। तो सिलिकॉन और जर्मेनियम में डोपिंग की जाती है, और ये डोपिंग होती है एलिमेंट्स की जो कि थर्ड ग्रुप ऑफ एलिमेंट
और फिफ्थ ग्रुप ऑफ एलिमेंट से इनके अंदर डोपिंग होती है ना. मग आता हे जे थर्ड ग्रुप ऑफ एलिमेंट आणि फिफ्थ ग्रुप ऑफ एलिमेंट मध्ये डोपिंग होते. लेट्स से एक एलिमेंट घेतला आपण थर्ड ग्रुप ऑफ एलिमेंट मधला है ना. थर्ड ग्रुप मधला पिरियोडिक टेबलच्या थर्ड ग्रुप मधला है ना. कोणत्या कोणत्या एलिमेंट येतात सांगा बरं त्याच्यामध्ये. बैंगन आलू इन थैली. बेरियम और इनका काय अर्थ थर्ड ग्रुप ऑफ एलिमेंट रे बाबा. जसं आपण म्हटलं थर्ड ग्रुप ऑफ एलिमेंट आणि फिफ्थ ग्रुप ऑफ एलिमेंट मधून इम्प्युरिटी ऍड केल्या जाते. कशा करता डोपिंग करतात. तर जे डोपिंग असते ना ते मी सांगितलं की नाही इंडियम गॅलियम है ना. ह्या ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी आहे. ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी म्हणजे याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे. 3. इंडियम गॅलियमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे. 3. तेच जसं मी म्हटलं की डोपिंग करताना एक तर ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करा एक तर पेंटाव्हॅलंट. सो पेंटाव्हॅलंट पेंटाव्हॅलंट काय असते 5. किती असतात 5. मग पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी मध्ये काय येतं आर्सेनिक येतं. ओके आर्सेनिक येतं. आर्सेनिकच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती आहे 5 इलेक्ट्रॉन आहे. ओके आता इकडे आपण घेऊ इंडियम. इंडियमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन. मला सांगा सिलिकॉन सोबत जर आपण इंडियम टाकत आहे की इंडियमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे. हा 1 हा 2 हा 3. एक उरला इलेक्ट्रॉन एक उरला. ओके मग आपण जे कोणते सांगितलं होतं इंडियम सांगितलं होतं. ओके इंडियम ची इम्प्युरिटी ऍड केली. जर्मेनियम मध्ये आपण काय केलं आर्सेनिकची है ना आर्सेनिकची इम्प्युरिटी ऍड केली. ओके क्लिअर. हा तर अशी इम्प्युरिटी ऍड करून आपण काय करत असतो की त्याला डोप करत असतो. ओके क्लिअर आहे. ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करून किंवा पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करून ते डोपिंग आणि त्याच्या पुढचे जे प्रोसेस आहे. ओके म्हणजे इंट्रोडक्शन झालं आपलं. आज फक्त आपल्याला इंट्रोड्यूस करायचं होतं चॅप्टरला. आपण उद्यापासून त्याच्यावर पुढे घेऊ. ओके पुढे चर्चा करू आपण याच्यावर. क्लिअर.